सहभागी झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी, शिक्षक वृंद, विद्यार्थी यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो। मी गायकर रुपेश गोरख, मॉडर्न हायस्कूल अकोले या हायस्कूल मधील विषय शिक्षक या नात्याने आज मराठी या विषयाचे अध्यापन करणार आहे। मराठी या विषयामध्ये माझ्याकडे असणारा जो काही घटक आहे, सुसंगत वाक्यांचा असलेला जो काही परिच्छेद आहे, या संदर्भामध्ये आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। मराठी शिष्यवृत्तीचा विचार करत असताना आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी अत्यंत सोपा, सहजपणे, सुलभपणे जर त्याचं आकलन झालं तर मार्क आपल्याला मिळत असतात। या घटकाचा विचार करत असताना आपल्याला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार या माध्यमातून करणं गरजेचं आहे। कोणताही घटक अभ्यासत असताना त्यामध्ये ज्या काही बेसिक गोष्टी असतात, त्या बेसिक गोष्टींचा विचार आपण उत्तमरित्या करणं गरजेचं आहे। एखादी गोष्ट शिकत असताना त्या गोष्टीचा प्रारंभ नेमकी कसा होतो याचा आपण विचार करणं गरजेचं आहे। मराठी या विषयाचा विचार करत असताना एकेका मुळाक्षरापासून शब्दाची निर्मिती होते। अनेक शब्द एकत्र जर आले तर त्यापासून वाक्याची निर्मिती होते आणि अनेक वाक्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा एका परिच्छेदाची निर्मिती होत असते। मग हे सगळं करत असताना आपल्याला तो परिच्छेद योग्यरित्या समजणं गरजेचं असतं। मग आजचा जो काही आपला घटक आहे, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, या घटकामध्ये असणारे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत याचा आपण प्रथमतः विचार करूया। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, का सुसंगत वाक्यांचा परिच्छेद नेमकी कशाला म्हणायचं, तर एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी जी काही वाक्य आहेत याला सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असं म्हटलं जात असतं। मग एकमेकांशी म्हणजे काय, जेव्हा एकापेक्षा अनेक विधान म्हणजेच एकापेक्षा अनेक वाक्य जर आपल्याला एकत्रितरित्या दिलेले असेल, त्या वाक्यांचा अर्थ नेमकी काय आहे, त्या वाक्यामधून भावार्थ नेमकी काय प्रगट होतो याचा विचार आपण करून त्याचं उत्तमरित्या आकलन होणं गरजेचं आहे। त्यानंतरच आपल्याला त्या वाक्यांचा एकमेकांशी असलेला संबंध कळणार आहे। मग यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत यांचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे। दिलेले जे काही वाक्य असतात, हे दिलेले वाक्य कधी एखाद्या विषयाशी निगडीत असतात। मग आपण जेव्हा मराठीचा अभ्यास करत असतो त्या मराठी विषयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांचे परिच्छेद दिलेले असतात। मग वर्णमाला असेल, त्यानंतर मानवाची निर्मिती त्या ठिकाणी असेल, एखादा सुंदर, एखाद्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी धडा त्या ठिकाणी असू शकतो, भारत माझा देश हा धडा आपल्याला माहित आहे। त्या सगळ्या घटकांचा विचार करत असताना दिलेले जे काही संवाद आधारित जे काही वाक्यांचा परिच्छेद आहे हे कधी विषयाशी निगडीत असतात। नंबर 2, ते एखाद्या घटनेशी निगडीत असतात। मग घटना म्हणजे काय, इतिहास आपण बघतो, इतिहास आपण शिकत असतो। इतिहासामध्ये एखादी सण असेल, सणावळी असेल, त्यामध्ये असणारे पुण्यतिथी असू शकते, जयंती असू शकते, त्या सगळ्या घटकांवर आधारित आपल्याला सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा विचारला जात असतो। त्यानंतर नंबर 3 ची गोष्ट, का हा असणारा जो काही परिच्छेद आहे हा एखाद्या प्रसंगावर अवलंबून असतो। मग आपल्या सगळ्यांना माहित आहे, कथालेखन तुम्ही शिकलेले असतात, काही मुद्दे आपल्याला दिले जात असतात आणि त्या आधारित ती कथा पूर्ण करायची असते। मग एखादा प्रसंग आपल्या समोर दिला जात असतो, तुम्ही मुख्यमंत्री झाले तर, असाही कधी आपल्याला सांगितलं विषय त्या ठिकाणी दिला जात असतो, किंवा अकस्मात पडलेला पाऊस असाही विषय आपल्याला दिला जात असतो।
मग त्या प्रसंगाचं मुद्द्यानुसार आपल्याला सादरीकरण उत्तमरित्या करता येणं गरजेचं असतं. त्या सगळ्यात महत्वाचं यामध्ये का 8वीच्या स्कॉलरशिपचे जे पेपर देतात माझ्या मराठी विषयाअंतर्गामध्ये जे विद्यार्थी आणि विद्यार्थी अभ्यास करत आहात त्यांच्यासाठी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते का मराठीमध्ये असलेले जे काही दिनविशेष आहे ना हे दिनविशेष आपले पाठ असावे. नाहीतर परिपाठाच्या वेळेस सुद्धा आपल्याला सांगतात बऱ्याच वेळा आपल्याला माहित नसतं ते कुठंतरी नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे. मग मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी वी.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. त्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो. मग आपल्याला माहित पाहिजे मराठी भाषा दिन कधी असतो. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भामध्ये आपल्याला इतिहासातल्या काही सणावळी असतात. त्यांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला या गोष्टी माहित पाहिजे. बऱ्याच मुलांना दोन गोष्टीमध्ये बऱ्याच मुलांचा संभ्रम होत असतो. जयंती नेमकी कशाला म्हणायचं आणि पुण्यतिथी नेमकी कशाला म्हणायचं. जयंती म्हणजे जन्मदिवस आणि पुण्यतिथी म्हणजे त्यांचा मृत्यूचा जो दिवस असतो त्याला आपण पुण्यतिथी म्हणत असतो. मग या बेसिक ज्या काही गोष्टी आहे ना त्या बेसिक गोष्टी आपल्याला पाठच कराव्या लागतात. त्याला कोणताही आपल्याला पर्याय त्या ठिकाणी नसतो. नंतर तिसरा या ठिकाणचा मुद्दा आहे आपला का प्रश्न सोडवताना वाक्य काळजीपूर्वक वाचावे. काय करतात मुलं परीक्षेच्या काळामध्ये भरभर वाचण्याचा प्रयत्न करतात परंतु वाक्यांचा सुसंगत परिचय इथं भरभर वाचून चालणार नाही. आपल्याला सावकाशरित्या एक एक जे काही विधान आहे हे एक एक विधान आपल्याला वाचन करावं लागणार आहे. जर आपण भरभर जर वाचलं तर त्याचा अर्थ आपल्याला समजणार नाही. म्हणून आपल्याला दिलेले जे काही वाक्यरचना आहे ही वाक्यरचना एकदम शांतपणे पण नाही पण आपलं जे वाचण्याचं स्पीड आहे त्यानुसार आपल्याला समजेल याच पद्धतीने ते वाचण्याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग काहींच्या मनामध्ये प्रश्न असेल का बरं ते स्लो वाचायचं, का बरं ते हळूहळू वाचायचं. कारण आपल्याला उत्तर जेव्हा द्यायची आहेत ना तेव्हा पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी, दुसऱ्या वाक्याचा तिसऱ्या वाक्याशी कसा संबंध आलेला आहे ना यावरून उत्तर हे आपल्याला द्यावे लागतात. म्हणून सगळ्यात महत्वाचे काळजीपूर्वक आपण वाचन करणं गरजेचं आहे. बरेच मुलं काय करतात भरभर वाचण्याचा प्रयत्न करतात. असं न करता हा एक मुद्दा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला विचार करायचा आहे का आपल्याला यामध्ये जे काही प्रश्न येतात ना हे येणाऱ्या प्रश्नांमध्ये रिकाम्या जागा तुम्हाला माहित असेल तर रिकाम्या जागांसारखी जागा 3 याच्यामध्ये सोडली जात असते वाक्यांमध्ये आणि आपल्याला त्या रिकाम्या जागांमध्ये योग्य म्हणजेच अचूक शब्द हा आपल्याला बरोबर कोणता आहे हे लिहिणं गरजेचं त्या ठिकाणी असतं. म्हणून जे काही शब्द आहे ना प्रत्येक याला 4 पर्याय दिले जात असतात आणि पेपर काढणारे जे काही शिक्षक वृंद असतात जे अधिकारी असतात ते तज्ञ मंडळी असतात. एका याचे उत्तर 2, 3 पर्याय त्याला मुलांना कसं चुका होतील हा विचार त्यांच्याकडे असतो. म्हणून आपण प्रत्येक जो काही पर्याय आहे ना तो पर्याय कशा पद्धतीने त्याचं उत्तरात बरोबर येईल याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. पर्यायी शब्द नीट वाचून तर्कज्ञानाचा योग्य उपयोग करणे. मग सगळ्यात महत्वाचं का आपण जेव्हा ही वाक्यरचना असते ना या वाक्यरचनेचा विचार करत असताना प्रत्येक शब्दाचा असणारा जो काही अर्थ आहे ना हा योग्य पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. आपल्याला एक सवय असते बघा का परीक्षेला रिकाम्या जागा जर आल्या तर आपण कोणतं उत्तर आहे तिथं लिहून टाकतो कारण पहिल्या रिकाम्या जागाचा दुसऱ्या रिकाम्या जागाचा संबंध नसतो. पण स्कॉलरशिप मध्ये हा संबंध पहिला वाक्य, दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य जेव्हा आपण वाचतो ना त्याच नंतर आपल्याला ते योग्य उत्तर शोधता
येत असतात. म्हणून थोडासा आपण विचार केला पाहिजे, थोडासा आपल्या बुद्धीला सुद्धा आपण चालना दिली पाहिजे. जर तर असा आपण त्या विचार त्या उत्तरांसंदर्भामध्ये करणं गरजेचं आहे. यानंतर जो काही 6वा आपला अंक त्या ठिकाणी आहे मुद्दा, का या प्रश्नात किमान 3 वाक्यांचा परिच्छेद लिहिलेला असतो. बऱ्याच यांच्या मनामध्ये एक संभ्रम असेल का यामध्ये नेमकी किती विधानं असतात, तर सगळ्यात महत्वाचे 3 विधानं आपल्याला यामध्ये पाहावयास मिळत असतात. मग या 3 विधानांचा विचार करत असताना पहिलं विधान कशा पद्धतीने दिलेलं आहे, दुसरं विधान कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि तिसरे विधान कशा पद्धतीने दिलेलं आहे, या 3ही विधानांचा सहसंबंध आपण समजून घेणं गरजेचं आहे प्रथमतः, आणि त्याच नंतर योग्य उत्तर काय आहे याचा आपण विचार करायचा आहे. बऱ्याच वेळा आपलं काय होत असतं, पहिला एखादा पर्याय वाचला का खाली पर्याय असतो, लगेच हेच उत्तर असेल, आपण लगेच गोल करतो. 4 पैकी 3 नंबरचं गोल करून मोकळे होतात मुलं. परंतु गोल करायला घाई करायची नाही, कारण मराठीमध्ये म्हटलं जात असतं, आती घाई संकटात नेई. म्हणून सगळ्यात महत्वाचं आपण घाई करायची नाही, विचार विनिमय करूनच उत्तर आपण गोल करायचं आहे. कारण एकदा गोल केल्यानंतर दुसरा गोल करता येत नाही, आणि केला तर आपला मार्क त्या ठिकाणी कट होतो. कारण स्कॉलरशिपचा नियमच आहे का कोणताही एकच पर्याय हा तुम्ही गोल करायचा आहे. म्हणून ही एक जी काही सूचना आहे मुलांसाठी, याचं सगळ्यांनी उत्तमरित्या ती समजून घेणं गरजेचे आहे. 7 नंबरचा यामधला असणारा जो काही मुद्दा आहे का आपण किती वेळा हा परिच्छेदाचं वाचन करावं. कमीत कमी 2 वेळा आपण त्याचं उत्तमरित्या वाचन करणं गरजेचं आहे. 2 वेळा वाचन का करायचं, कारण पहिल्यांदा वाचल्यानंतर आपण एकदा वाचतो, आपल्याला सगळ्यांना समजतं असं नाही, पण जेव्हा दुसऱ्यांदा वाचतो ना आपण, तेव्हा आपल्याला त्यातले असणारे जे काही उत्तर आहे ना, हे उत्तर समजण्यास मदत होत असते. म्हणून दिलेला परिच्छेद आपण किमान 2 वेळा त्याचं वाचन करणं गरजेचं आहे, आणि 1 मिनिटाच्या आत त्याचं वाचन होत असतं. वाचन करायला फार काही वेळ लागत नाही. नंतर कमीत कमी वेळेत योग्य उत्तर निश्चित करावे. बऱ्याच मुलांचं वेळेचं नियोजन नसतं, कारण आपल्याला असणारा प्रत्येक प्रश्न हा सोडवायचा असतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन उत्तम करणं गरजेचं आहे. जर वेळेचं नियोजन जर आपल्याकडे असेल तर मला वाटतं आपल्याला सगळी जी काही प्रश्नपत्रिका आहे ती उत्तमरित्या सोडवता येत असते. पुढचा मुद्दा का मराठीमध्ये किंवा इतिहास यामध्ये असणाऱ्या थोर व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी माहीत असावी. आपल्याला हे जे काही परिच्छेद येत असतात यामध्ये बऱ्याच वेळा वर्षभरामध्ये जे काही वेगवेगळ्या जयंत्या पुण्यतिथ्यांचं आयोजन असतं ना, त्यावरती एखादा प्रश्न टाकण्याची संभाव्य शक्यताही असते. म्हणून ते आपली पाठ असणं गरजेचं आहे. नाही तिथं प्रश्न आला तर दुसरीकडे कुठेतरी त्यावरती प्रश्न विचारला जात असतो. म्हणून सगळ्यांनी एक काम करणं गरजेचं आहे का वर्षभरामध्ये प्रत्येक महान पुरुषाच्या जयंती आणि पुण्यतिथी आपण लिहून ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जेव्हा प्रश्न तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल का नाव आपल्याला दिलं जात नाही, त्यावरून आपल्याला ते शोधणं हे गरजेचं असतं. त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण यामध्ये करूया. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक आहे, त्यांचा जर विचार जर केला तर लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट आहे. महात्मा गांधींचा विचार केला 2 ऑक्टोबर. जागतिक महिला दिन हा 8 मार्च आपल्याला पाहावयास मिळत असतो. हे काही उदाहरणं आपण घेतलेले आहे. वर्षभरामध्ये अनेक व्यक्तींच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करण्याचं काम करत असतो, आणि त्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी उत्तमरित्या समजणं गरजेचं आहे. यावर असणारे जे काही 6 मार्क आहेत, म्हणजे 3 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, एकदम हातचे मार्क असतात. जर तुम्ही शांत डोक्याने विचारपूर्वक
व्यवस्थित वाचन करून जर याचे उत्तर दिले तर मला असं वाटतं तुमचे तीनही प्रश्न बरोबर 100% आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी असणाऱ्या ज्या काही महत्वाच्या सूचना होत्या या महत्वाच्या सूचनांचं आपण उत्तमरित्या आकलन करून घेणं गरजेचं आहे. स्कॉलरशिप या विषयामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक कृती आराखडा आपल्या पुढे तयार पाहिजे. कोणता घटक किती वेळेत मी पूर्ण करावा, कोणत्या घटकाला किती वेटेज दिलेला आहे, या सगळ्या गोष्टीनुसार विचार जर केला तर मला वाटतं कोणतीच अडचण किंवा शंका ही निर्माण होण्याचं कोणतंही कारण नाही. सुसंगत वाक्यांचा परिचय या घटकाचा विचार करत असताना आपल्या वाचनातीलच परिचय असतात, परंतु बऱ्याच वेळा आपण 8वीला आल्यानंतर इयत्ता 7वीचा भाग विसरून जात असतो. ही सगळ्यांची सायकोलॉजी आहे का आपण पुढील वर्गात गेल्यानंतर पाठीमागचा भाग हा विसरणं स्वाभाविक आहे. परंतु काही गोष्टी मात्र आपण त्या समजून घेणं मात्र अनिवार्य आहे. म्हणून स्कॉलरशिप मध्ये असणारे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा अत्यंत सूक्ष्मपणे प्रत्येक जो काही पर्याय असतो ना त्या प्रत्येक पर्यायाचं आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे. प्रत्येक पर्याय हा कशा पद्धतीने बरोबर आणि चूक आहे या गोष्टी आपल्याला समजून घेता येणं गरजेचं आहे. यासाठी आपण वेगवेगळ्या असणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं गरजेचं आहे. इयत्ता 8वीचं स्कॉलरशिपचं नवनीत पब्लिकेशनचं त्या ठिकाणी असेल, श्री पब्लिकेशनचं पुस्तक त्या ठिकाणी असेल, या सगळ्यांमधून वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत हे वेगवेगळे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. सहज आपण म्हणत असतो का सरावाने कोणती गोष्ट आत्मसात होत असते, म्हणजेच काय प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. कोणती गोष्ट ही सरावाने सहजपणे साध्य होत असते. पण चांगल्या पद्धतीने आपण जर सराव जर केला तर मला वाटतं सुसंगत वाक्यांचा जो काही परिचय आहे हा मुद्दा आहे याचे मार्क आपले कुठेही एकही मार्क आपला कमी होणार नाही. यावर आधारित असणारा एक आपण सुसंगत वाक्यांचा जो काही परिचय आहे यातला एक डेमो स्वरूपाचा असणारे जे काही उदाहरण आहे या उदाहरणाचा प्रथमतः आपण विचार करणार आहोत. पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे. त्यांनी टिंबटिंब हा महान ग्रंथ लिहिला. आपल्याला पर्याय 4 दिले. गीतांजली, गीता रहस्य, ज्ञानेश्वरी, गीताई. पहिलं जे काही विधान होतं हे विधान वाचून झालं. दुसरं विधान तो ग्रंथ त्यांनी डॅश डॅश येथे लिहिला. आता आपल्याला इथं पर्याय दिलेले आहे. खाली काय आहे, पहिला पर्याय आहे पुणे पर्याय आहे, दुसरा पर्याय जो काय आहे हा नेवासा आहे, तिसरा पर्याय जो काय आहे हा मंडाले आहे आणि चौथा जो काही पर्याय आहे हा शांती निकेतन हा आपल्याला पर्याय पाहावयास मिळत आहे. आता तिसरं जे काही विधान आहे या तिसऱ्या विधानाचा आपल्याला विचार करायचा आहे. तिसरं विधान इथं काय दिलेलं आहे, 1 ऑगस्ट या दिवशी आपण त्यांची टिंबटिंब साजरी करतो. पर्याय काय दिला, जयंती. नंबर 2चा पर्याय दिला वाढदिवस. नंबर 3चा जो काही पर्याय आहे तो दिला पुण्यतिथी. नंबर 4चा पर्याय आपल्याला दिलेला आहे जन्मदिवस. काही मुलं काय करतात, त्यांनी टिंबटिंब हा महान ग्रंथ लिहिला, लगेच काय मुलं ज्ञानेश्वरी हा पर्याय लिहून टाकतात. दुसरा तो ग्रंथ त्यांनी काय लगेच डोळ्यासमोर ज्ञानेश्वर महाराज म्हटलं का आपल्याला एकच माहित आहे नेवासे, लगेच इथं नेवासे लिहून टाकतात. काही मुलं 1 ऑगस्ट. आता 1 ऑगस्ट म्हणजे काही मुलांना जयंती आणि पुण्यतिथी यातला फरक जर माहित असेल तर अडचण नाही. काही मुलं जयंती लिहितात, काही मुलं पुण्यतिथी लिहून टाकतात. परंतु असे उत्तर इथं द्यायचे नाहीत. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं का तिन्ही विधान योग्यरित्या वाचन करून घ्या, कारण एका विधानाचा दुसऱ्या विधानाशी अर्थदृष्ट्या काय संबंध आहे याचा विचार आपण इथं करणं गरजेचा
आहे. म्हणून इथं दिलेले जे काही आपले तीन जे काही पर्याय आहेत, या तीन पर्यायांचा विचार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट का या माध्यमातून आपण तिन्ही जे काही आपले सुसंगत परिच्छेद यामध्ये असणारे विधान आहेत, या विधानांचं उत्तमरित्या वाचन करून घ्यायचं आहे. मी सांगितलं दोनदा वाचन करा म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. तुम्हाला एक बेसिक गोष्ट इथं सापडली असते का 1 ऑगस्ट. मग आता आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे का 1 ऑगस्ट या दिवशी नेमकी कुणाची त्या ठिकाणी जयंती का पुण्यतिथी असते, हा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1 ऑगस्टला जर विचार जर केला तर लोकमान्य टिळक, म्हणून 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची आपल्याला जयंती असते हे माहित पाहिजे. जर हेच माहित नसेल 1 ऑगस्ट नेमकी काय आहे, तर आपल्याला यातला एकही पर्याय बरोबर येणार नाही. म्हणून ही बेसिक गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं का शाळेमध्ये असताना दिनविशेष हे आपले पाठच असावे, त्याला पर्याय नाही. एखादा मुलगा म्हणे गायकर सर याला काही पर्याय आहे का वेगळं, काही सिस्टीम आहे का वेगळी, याला सिस्टीम वेगळी काहीच नाही. यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्यानुसार असणारे जयंती पुण्यतिथ्या सगळे सण हे आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. मग आपल्याला 1 ऑगस्ट आपण इथं पर्याय क्रमांक 1 जयंती. बरं 1 ऑगस्ट कुणाचे? लोकमान्य टिळक. मग आता सगळ्यात महत्वाचं लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, आपण 1 नंबरच्या विधानाकडे त्यांनी टिंब हा महान ग्रंथ लिहिला. आता ज्ञानेश्वरांनी जर विचार आपण जर केला तर इथं सगळ्यात महत्वाचं लोकमान्य टिळक आले म्हणून ज्ञानेश्वरीचा विषय येईल का? नाही, हा पर्याय बाद झाला. नंबर 2 चा गीता हा सुद्धा येत नाही, गीतांजली हा येत नाही. लोकमान्य टिळकांनी सगळ्यात महत्वाचं का ब्रह्मदेशातील मंडाले या ठिकाणी असं त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि तो कुठं लिहिला? ब्रह्मदेशातील मंडाले या ठिकाणी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, काही मुलं म्हणले असेल त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, कुठं लिहिला? नेवासे इथं लिहिला. आणि 1 ऑगस्ट काही संबंध येतो का? नाही येत. म्हणून इथं घाई करून चालणार नाही. तिन्ही जे काही सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आहे ना, या पहिल्यांदा कधी कधी आपल्याला तिसऱ्याचं उत्तर कळतं, त्याच्यानंतर दुसऱ्याचं कळतं आणि त्यानंतर पहिल्याचं कळत असतं. यासाठी मुलांचं वाचन असणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं जातं वाचाल तर वाचाल. म्हणून वाचन ही काळाची गरज आहे, कारण वाचनाशिवाय या गोष्टी आपल्याला समजणार नाही. आता हे तिन्ही जर घटक जर बघितले मग आपण याचं उत्तर देऊ शकतो. त्याने गीतांजली आपल्याला परीक्षेला 4 गोल या ठिकाणी समोर आपल्याला असतात, त्यापैकी किती? पर्याय क्रमांक 2. मग आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक जो काही 2 आहे, या पर्याय क्रमांक 2 वरती आपण जे उत्तर योग्य आहे. त्यानंतर दुसरा जो काय आहे, इथं सुद्धा आपल्याला 4 गोल असतात उत्तर लिहायच्या वेळेस. इथं किती? तो ग्रंथ त्यांनी मंडाले येथे लिहिला. काही मुलं इतकी घाई करतात का पहिला लगेच तिसरा कुठेही गोल करतात, एकदा गोल केल्यानंतर तो फोडता येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट परीक्षेला जे तुम्ही व्हाईटनर वापरतात ना, ते व्हाईटनर सुद्धा अलाउड नसतं. म्हणून सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. हा गोल करताना सुद्धा आता पहा नंबर 3, बऱ्याच मुलं गोल करत असताना एक चूक करतात का त्या गोलाच्या बाहेर जातात. उदाहरणार्थ इतका मोठा गोल करण्याचं काम करत असतात. असं न करता जो गोल आपल्याला परीक्षेला दिलेला आहे तितकाच आपण तो डार्क करणं गरजेचा आहे. आता इथं नंबर 3, 1 ऑगस्ट या दिवशी आपण त्यांची टिंब साजरी करतो जयंती. इथं सुद्धा आपल्याला असणारे गुण 1, 2 आणि 3 यामध्ये 1 नंबरचा जो काही गोल आहे त्याला आपण व्यवस्थितरित्या
अधोरेखित करणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, यासाठी मराठी विषयावर आपली कमांड असणं गरजेचं आहे. नुसतं मराठीचं पुस्तक वाचून चालणार नाही. यासाठी ग्रंथालयात अवांतर पुस्तके आपण वाचली पाहिजे. आता मुलं म्हणतील सर आम्ही 8वीला आहे, अवांतर पुस्तक कधी वाचायचे मोठे आले? मी असे सांगेन का जेव्हा कार्यक्रम असतात कोणते, निदान त्या व्यक्तीविषयीचे तरी आपलं वाचन जर असेल तर त्या सुसंगत वाक्यांचा जो काही परिच्छेद आहे ना, याला कोणती अडचण येत नाही. आणि हे मार्क आपल्या हातचे मार्क आहे. इथं आपण व्यवस्थितरित्या जर वाचन केलं तर मला वाटतं एकही मार्क आपला जाणार नाही. मग यासाठी असणाऱ्या ज्या काही बेसिक गोष्टी होत्या, त्या बेसिक गोष्टींचा विचार आपल्याला या माध्यमातून करण्यास मदत होत असते. म्हणून जे काही सुसंगत वाक्यांचा जो काही परिच्छेद आहे, या सुसंगत वाक्यांचा परिच्छेदाचा विचार करत असताना आपण जुन्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेतला पाहिजे. त्या प्रश्नपत्रिका सोडून बघितल्या पाहिजे. आपले असणारे स्कॉलरशिपचे शिक्षक आहे यांना आपण विचारलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काय होतं का मुलं फक्त सोडवायचं म्हणून सोडवतात आणि पुस्तकांमध्ये एक सिस्टीम दिलेली आहे का पहिल्यांदा प्रश्न असतात, नंतर उत्तर असतात. शिक्षक वृंद सांगतात आम्ही सगळे मुलांनो यावरती 50 प्रश्न आहे, सोडवून आणा. काही मुलं फार हुशार असतात, जास्त डोक्याला त्रासच करून घेत नाही, पाठीमागचे गोल बघायचे आणि इकडं गोल देऊन टाकायचे. कसे मार्क पडतील? नाही. म्हणून चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. आपण प्रत्येक दिलेले जे काही प्रश्न आहे त्याची तयारी उत्तमरित्या केली पाहिजे. आपण बऱ्याच वेळा असं होतं का जिल्ह्यामधील या शाळेचा मुलगा पहिला आला, परंतु तो मुलगा नेमकी कसा अभ्यास करत होता, त्याला शिक्षक वृंद कसं सांगत होते, त्याने किती वेळ दिला, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार आपण करणं गरजेचा आहे. किती दिवस आपण दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवणार? प्रत्येक मुलाने हा विचार केला पाहिजे. मी स्कॉलरशिपच्या मध्ये तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, तर त्या यादीमध्ये मी कसा प्रथम येईल, हा विचार जेव्हा मुलं करायला सुरुवात करतील ना, तेव्हा स्कॉलरशिप हा विषयाचा असणारं गांभीर्य आणि महत्व मुलांना पटल्याशिवाय राहणार नाही. यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिक्षकांबरोबर आमचे पालक वृंद जे काही आहे हे सुद्धा जागृत असणे गरजेचं आहे. तर त्यांनी सुद्धा तितकी चांगली तयारी मुलांची करून घेणं गरजेचं आहे. फक्त शाळेवरती सगळ्या गोष्टी नसतात, मुलांनी त्याची कशी तयारी करतात याचाही विचार करणं गरजेचं आहे. कसं असतं, घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याची जबाबदारी मालकाची असते, पण घोड्याने पाणी प्यायचं का नाही हे त्याने ठरवायचं असतं. मुलांना तर सगळे शिक्षक अत्यंत जीव तोडून शिकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु सगळेच मुलं मात्र तितक्या पद्धतीने कसं घेतात याचा विचार हा त्या त्या विद्यार्थ्यावरती अवलंबून असतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं एक उदाहरण मी आवर्जून तुम्हाला या ठिकाणी देईल. शेतीमध्ये सगळ्याच पिकांना दिलेलं पाणी हे सारखं असतं, पण कारल्यामध्ये का कडवटपणा असावा, गाजरामध्ये का गोडवा त्या ठिकाणी असावा, आवळकंठमध्ये का तुरटपणा असावा, प्रत्येकाने काय घ्यायचं त्याच्यातून हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. सगळ्यांसाठी शिकवताना उत्तमरित्या सांगितलं जात असतं. म्हणून सुसंगत वाक्यांचा जो काही परिच्छेद आहे ना, यावरती अत्यंत शांतपूर्वक विचारपूर्वक आपण त्याचा जर विचार केला, अभ्यास केला, तर एकही मार्क हा आपला कमी होऊ शकत नाही. यावर असणारा एक नमुना जो काही परिच्छेद आहे त्या नमुना परिच्छेदाचा आपण विचार केलेला आहे. अजून एक आपण तयारी म्हणून आपल्याला यातल्या आणखीन गोष्टी शिकता आल्या पाहिजे. नमुना परिच्छेद विषय मराठी आहे म्हणजे काय मराठीतलेच परिच्छेद देतात का? असं नाही. वेगवेगळ्या विषयांमधले सुद्धा परिच्छेद आपल्याला येऊ शकतात. याचा विचार करू एक आपण नमुना परिच्छेदाचा विचार करण्याचा प्रयत्न करूया. पहिलं विधान, आपला नियम काय आहे का दिलेले जे काही वाक्य आहे त्याचं किमान 2 वेळेस वाचन करा. पहिलं वाक्य, 14 जानेवारीला सूर्य टिंब राशीत येतो. पर्याय वाचूच नका 1-2 मिनिटं.
काय म्हणतील? कुंभ, मीन, मकर आणि कर्क. दुसरं वाक्य, या दिवशी येणाऱ्या सणाला स्नेहांचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना टिंब देतात. तिळगुळ, शुभेच्छा, प्रसाद, आपट्याची पाने. चला तिसरा आपण संवाद वाचूया. काय? सर्वजण या दिवशी आनंदाने डॅश डॅश पुढे दिलं. काय करतात? फटाके उडवतात, गातात, पतंग उडवतात, नाचतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी जर हे बघितलं तर एक डोक्यामध्ये एक संभ्रम आणि गोंधळ निर्माण व्हायला सुरुवात होत असते. कारण आपल्याला हे माहित पाहिजे, 14 जानेवारीला सूर्य टिंब राशीत येतो. इथं जर आपल्याला काही समजलं नाही, थोडं थांबा. या दिवशी येणाऱ्या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना देतात. आता दोन गोष्टी थोड्या लक्षात आल्या असेल. एक तर तिळगुळ हा शब्द आणि आपट्याची जी काही पानं आहे, या आपट्याच्या पानांचा विचार आपल्याला या माध्यमातून करण्यासाठी मदत त्या होत असते. तिसरा जो काय आहे, सर्वजण या दिवशी आनंदाने, सर्वजण या दिवशी आनंदाने. आता टिंब आता सगळ्यात महत्त्वाचं, याचं उत्तर कसं शोधलं पाहिजे? का या दिवशी येणाऱ्या सणाला स्नेहाचे प्रतीक हा शब्द महत्वाचा आहे. आणि काय करतात? सर्वजण एकमेकांना देतात. देणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये शुभेच्छा ही गोष्ट सगळे देतात, प्रसादाचा हे पण देतात. पण इथं दोन पर्याय महत्वाच्या, एक तर तिळगुळ आणि आपट्याची पानं. मग मला एक सांगा, आपट्याची पानं ही आपण दसऱ्याला देत असतो. आणि दसरा हा सण जर आपण बघितला तर कोणत्या महिन्यामध्ये येतो याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि तिळगुळ म्हणजे मकर संक्रांत. आपल्याला माहित पाहिजे, मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यामध्ये येते. मग तारीख जरी माहित नसली, पण एक गोष्ट कळणार आहे ना, मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यामध्ये येत असते. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं इथे एक पर्याय आपल्याला सापडतो दुसऱ्याचा, का तिळगुळ हे याचा आपल्याला, तिळगुळ हा योग्य पर्याय आपल्याला सापडला. तिळगुळ म्हणजेच त्या ठिकाणी आपण काय करतात? सर्वजण या दिवशी आनंदाने फटाके फोडतात का? फटाके दिवाळीला फोडतात. त्यानंतर गातो का आपण? नाही गात. त्यानंतर आपण नाचतो का? मकर संक्रांतीला सगळ्याच मुलांना पतंग उडवायला फार आवडतं बरं का. तुम्ही पण उडवत असाल लहानपणी सगळेजण. तर इथं जे काही योग्य उत्तर आहे आपलं, तर 3 नंबरचं उत्तर आपल्याला पतंग उडवतात. मग आता राहिलं 1 नंबरला आपण जाऊया. का 14 जानेवारीला सूर्य टिंब राशीत येतो, यासाठी भूगोलाचा अभ्यास असावा लागतो. इथं फक्त आपण डायरेक्ट उत्तर लिहू शकत नाही. आपल्याला कुंभ काय आहे, मीन काय आहे, मकर, कर्क या सगळ्या भूगोलातल्या संकल्पना इयत्ता 6वी, 7वी आणि 8वीच्या भूगोलामध्ये आहे. 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत येतो. या पद्धतीने हे आपल्याला उत्तर योग्य पद्धतीने लिहावे लागणार आहे, तरच आपल्याला हा घटक समजणार आहे. इथं घाई करून चालणार नाही, कारण 3 प्रश्न आणि मार्क आहे 6. स्कोरिंग साठी अत्यंत सोपा हा घटक आहे, परंतु आपण त्याकडे कसं बघतो. काही मुलांची एक सवय असते का, चला पहिल्याचं 4, दुसऱ्याचं 2 मानाने गोल त्या ठिकाणी करून द्यायचं. इथं असं करून चालणार नाही. इथं जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर मात्र उत्तर चुकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पहिल्या याचं उत्तर कधीच, पहिल्या सुसंगत वाक्याच्या परिचयाचं उत्तर लगेच गोल करायची घाई करायची नाही. गोल केलं का गोलमाल झालं म्हणून समजा. म्हणून इथं घाई करून चालणार नाही. एकदम सावकाशपणे सगळं व्यवस्थित वाचून घ्या. मी 2दा वाचण्याचं कारणच ते सांगितलं, का पहिल्यांदा वाचल्यानंतर आपल्याला कळतं याच्यात काय, आणि दुसऱ्यांदा वाचल्यानंतर यातल्या बारकावे जे काय आहे ते बारकावे आपल्याला उत्तमरित्या
समजतात आणि आपलं उत्तर चुकत नाही. म्हणून हे जे काही गोष्टी आहे बेसिक, ते सगळ्यांचा विचार आपण करणं गरजेचं आहे. यांसारखे अनेक उदाहरणं आपल्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये आहे. मार्केटमध्ये अनेक पब्लिकेशन वाले सध्या प्रत्येक जण आपापली जाहिरात करण्याचा प्रयत्न करतो. अनेक उदाहरणं त्यांनी दिलेले असतात. परंतु मी तुम्हाला एक सांगेन, 100 उदाहरणं सोडवत बसण्यापेक्षा तुम्ही कमीत कमी 10 उदाहरणं त्या घटकाचे सोडवा, परंतु ते कसे सोडवले याचं आकलन आपल्याला झालं का नाही याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. जर आकलन झालं तरच आपल्याला त्या गोष्टी समजणार आहे. आकलन झालंच नाही, तुम्ही सरांना येऊन सांगा सर 100 उदाहरणं सोडवले, परंतु सोडवत असताना एकही त्या ठिकाणी स्वतःच्या मनाने सोडवलं नाही, स्वतःच्या तर्कज्ञानाचा विचार आपण केला नसेल तर उपयोग होणार नाही. यासाठी आपण स्वतः यामध्ये किती इन्व्हॉल्व होतो त्यावरती सगळी जी काही उत्तरं आहे ती सगळी उत्तरं आपल्याला या माध्यमातून समजण्यासाठी मदत होत असते. म्हणून जे काही आजचा सुसंगत वाक्यांचा जो काही परिच्छेद आहे, त्या सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदाचा विचार करत असताना यामध्ये अनेक मुद्दे असे आहेत का जे तुम्हाला सगळे अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्या सगळ्या घटकांचा विचार आपण करत असताना प्रत्येक मुद्दा किती महत्वाचा आहे, प्रत्येक मुद्द्याचा काठिण्य पातळी नेमकी कशी आहे, या सगळ्यांचा विचार आपण करणं गरजेचं आहे. हा घटक अभ्यासत असताना याला वाचन महत्वाचं आहे, याला सगळ्या विषयांमध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करतो या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यातून हा घटक आपला परिपूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. इथं काय होत असतं मुलांनो, तुम्ही व्याकरणामध्ये दुसऱ्या गोष्टी काय आहे ना त्या नियम पाठ केले का उत्तर बरोबर येतं तुमचं. पण इथं पाठांतराला सगळ्यात जास्त महत्व नाहीये, इथं तुम्ही ते कसं समजून घेतात याला सगळ्यात जास्त महत्व आहे. पण हा जो काही मुद्दा आहे ना, बरेच मुलं बघा स्कॉलरशिपचं जेव्हा तुम्ही पेपर सोडवतात ना, बऱ्याच मुलांचे यामध्ये मार्क गेलेले असतात आणि जर इथंच मार्क गेले आपले तर स्कोरिंग होणं फार अवघड आहे. म्हणून हा जो काही पहिला मुद्दा आहे ना, या पहिल्या मुद्द्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि अभ्यास करताना स्कॉलरशिपच्या मुलांसाठी मी अजून एक गोष्ट सांगेन, एक घटक एकदाच करा, परंतु त्यातले सगळे बारकावे समजून घ्या. नाही तर काय एका दिवशी 50 पानं वाचले आणि काहीच समजलं नाही, सगळं भुईसपाट होत असेल तर उपयोग नाही. म्हणून एक घटक एकदाच करा, परंतु तो इतका चांगला करा का कधी आपल्याला त्यातलं काही विचारलं तर ते आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं असणारं यामध्ये असणारे जे काही वेगवेगळे उदाहरणं होते, या वेगवेगळ्या उदाहरणांचा या माध्यमातून आपण विचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जे माझे विद्यार्थी जर ऑनलाईन आता जॉईन असेल तर त्यांच्यासाठी एक या ठिकाणी एक 5 मिनिटं वेळ मी देणार आहे. का नमुना परिच्छेद हा आपल्या या ठिकाणी आहे. या नमुना परिच्छेदाचं तुम्ही सगळ्यांनी उत्तमरित्या दोनदा वाचन करा. त्यातले तुम्हाला उत्तरे येतात का, तुम्ही कशा पद्धतीने सोडवता त्याचा प्रयत्न करा. त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला अगदी 2-3 मिनिटांमध्ये देतो. प्रथमतः सगळ्यांनी जे काय आहे याला जॉईन त्यांनी याचं एकदा वाचन करा आणि याचे असणारे जे काही सुसंगत वाक्यांचा परिचय यावरून असणारे याचे जे काही पर्याय आहेत ते पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा.
सगळ्यांनी याच उत्तम पद्धतीने वाचन हे केलेलं असावं. पहिलं जे काही नमुना वाक्यांचा परिचय यामध्ये पहिलं असणारे जे विधान आहे, टिंबटिंब ही समाज जीवनाला लागलेली कीड आहे. पर्याय क्रमांक 1 व्यसन, पर्याय क्रमांक 2 आळस, पर्याय क्रमांक 3 अज्ञान, पर्याय क्रमांक 4 अंधश्रद्धा. चला पुढे जाऊया. दुसरं विधान वाचू. तिचा टिंबटिंब करणे ही काळाची गरज झाली आहे. पर्याय काय दिलाय? नायनाट, पारशी, विकास आणि मुस्लिम. तिसरं विधान वाचूया. कारण आजची तरुण पिढी तिच्या आहारी गेल्याने डॅश डॅश पुढे पर्याय काय आहे? सुसंस्कारित झाली आहे, रोमहर्षक झाली आहे, अधोगतीकडे निघाली आहे आणि उत्कर्षाकडे निघाली आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच एक सांगितलं होतं का दिलेले परिचय हे वेगवेगळ्या विषयांवर असू शकतात, वेगवेगळ्या घटनांवरती असू शकतात आणि वेगवेगळ्या प्रसंगावर असू शकतात. हा समाज जीवनामध्ये आजच्या तरुण पिढीच्या विषयावर ज्वलंत उदाहरण यावरती हा परिचय आहे. आता एकदा वाचल्यानंतर बऱ्यापैकी कळलं असेल, पण पुन्हा एकदा आपण याचे उत्तर आता बघण्याचं काम करूया. टिंबटिंब ही समाज जीवनाला लागलेली कीड आहे. आता अज्ञान कधी कीड होत नाही हे आपल्याला बेसिक माहित असावं. त्यानंतर दुसरा जो काही मुद्दा आहे, आळस हा माणसाचा शत्रू आहे, पण ती पण इथं कीड होऊ शकत नाही. त्यानंतर राहिले दोन मुद्दे, अंधश्रद्धा आणि व्यसन. आता अंधश्रद्धा हा मुद्दा सुद्धा आपल्या इथे येत नाही, खाली व्यसन राहिला, पण तो बरोबर आहे का चूक आहे आपण पुढे पाहूया. तिचा टिंबटिंब करणे ही काळाची गरज झाली आहे. सगळ्यात महत्वाचं पर्याय बाद करता आले पाहिजे. मुस्लिम हा पर्याय असंभव, शक्यच नाही. विकास कधीच शक्य नाही. खाली राहिलं पारशी, हाही पर्याय राहत नाही. एक पर्याय राहिला नाही ना, पण उत्तर लगेच गोल करायची घाई करायची नाही. पुढे पाहूया. कारण आजची तरुण पिढी तिच्या आहारी गेल्याने, आता आपल्याला पर्याय पाहिजे काय, सुसंस्कारित झाली आहे. म्हणजे व्यसनाने मुलं सुसंस्कारित होतात का? नाही. पर्याय संपला. रोमहर्षक झाली आहे, हा पर्याय सुद्धा राहत नाही. त्यानंतर अधोगतीकडे निघाली आहे, हा पर्याय असू शकतो. चौथा काय पाहून घेऊ आपण. उत्कर्षाकडे निघाले. उत्कर्ष म्हणजे प्रगती, चांगलं करणं शक्य नाही. म्हणून इथं एक का कारण आजची तरुण पिढी तिच्या आहारी गेल्याने अधोगतीकडे निघाली आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 हे अंतिम उत्तर झालं. तिचा नायनाट करणं पर्याय क्रमांक 1. आणि टिंबटिंब ही समाज जीवनाला लागलेली कीड आहे, अंधश्रद्धा कीड नाही. सगळ्यात महत्वाचं व्यसन. कारण बाबांनो तुम्ही सगळे बघता इथं पर्याय क्रमांक 1. जगामध्ये सगळ्यात जास्त लोक बर्बाद आणि सगळ्यात लोकांचे जास्त मृत्यू हे व्यसनामुळे होत असतात. म्हणून सगळ्यात महत्वाचं का व्यसन मुक्त माणसाने असणं गरजेचं आहे. हे वाचत असताना काही मुलांनी लगेच केलं असतं, अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे, त्याच्यानंतर तिचा टिंबटिंब करणं ही तिचा विकास करणं काळाची गरज आहे, कारण आजची तरुण पिढी तिच्या आहारी गेल्याने सुसंस्कारित झाली आहे. असे उत्तर देऊन चालणार नाही. या ठिकाणी डोकं शांत, पेपरच्या कालावधीमध्ये डोक्यावर बर्फ ठेवून पेपर लिहायचा, म्हणजे शांतपणे, आती घाई करायची नाही. एखादा प्रश्न नाही आला गडबडून जायचं नाही. मुलं इतके डिप्रेशन मध्ये जातात का एखादा प्रश्न चुकला ना पुढचं येतं सगळं, पण मुलं इतके डिप्रेशन मध्ये जातात पुढचं लिहिण्याची मानसिकताच राहत नाही. आणि काही मुलं अशी असतात इतके उत्साही असतात, सगळं येतं पण प्रचंड घाई आणि पर्याय चुकवल्याशिवाय राहत नाही. म्हणून अति घाई सुद्धा उपयोगाची नाही आणि डिप्रेशन मध्ये सुद्धा जायचं
नाही, एकदम सावकाशपणे आपण येणारा जो काही पेपर आहे हा पेपर सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। आजचा जो काही अहमदनगर जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत जो ऑनलाईन अध्यापन इयत्ता 8वी स्कॉलरशिपचा जे काही आज आपण घटक बघितला का सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, यामध्ये आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद कशाला म्हणायचं, अर्थदृष्ट्या एकमेकांशी संबंध असणारे जे काही विधान असतात त्याला सुसंगत वाक्यांचा आपण घटक हा याचा अभ्यास केला। यामध्ये विचार करत असताना सगळ्यात महत्वाचे का त्याचं वाचन आपण 2 वेळा करणं गरजेचं आहे। प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक वाचला पाहिजे, अति घाई करता कामा नये। वर्षभरामध्ये असणाऱ्या थोर व्यक्तींच्या जयंत्या पुण्यतिथी आपल्या पाठ असाव्या, त्याचबरोबर इतिहास असेल इतिहासातल्या सणावळ्या माहित असाव्या, भूगोल असेल तर पृथ्वी गोल माहित असावा, परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय, प्रत्येक असणारे गुरु कोणते आहे, सगळा विचार आपण या माध्यमातून उत्तमरित्या करणं गरजेचं आहे। स्कॉलरशिप हा घटक असा आहे का कमीत कमी वेळेमध्ये ज्या मुलाला ते समजून घेता येतं तोच मुलगा हा गुणवत्ता यादीत येत असतो। यासाठी सरावाची सुद्धा गरज आहे आणि तो प्रत्येक मुलाने वेळ तितका देणं गरजेचं आहे। या घटकाला आजचा जो काही घटक आपण बघितला याला 3 प्रश्न येत असतात आणि मार्क असतात 6 मार्क असतात। अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना तो समजलेला असावा। तुम्ही सगळ्यांनी या पद्धतीने प्रॅक्टिस ही करणं गरजेचे असते आणि त्यानुसार कोणतीच तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही। कोणत्याही घटकाचा अभ्यास करत असताना त्यातील बारकावे नेमकी कशी असतात याचा आपण विचार करणं गरजेचं आहे। मराठी हा घटक असा आहे वाटतो तितका सोपा पण आहे आणि अभ्यास जर नाही केला तर सगळ्यात अवघड आहे असं मी म्हणणार नाही, आपण अवघड करून घेतो असं मी म्हणेन। तर हाही मुद्दा फार महत्वाचा आहे। त्या सगळ्या घटकांचा विचार करत असताना इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपचे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमात या महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षक क्लास घेतात, परंतु प्रत्येक जण पैसे देऊन तो क्लास विकत घ्यावा लागतो। हे काही ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील, काही आमच्या हायस्कूल असतील, तर यांना विद्यार्थ्यांना सहज शक्य होत नाही। ज्यांना शाळेमध्ये फी भरणं शक्य नाही ते मुलं कसे त्या ठिकाणी ऑनलाईन क्लास लावू शकतात। म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेने अत्यंत स्तुत्य अत्यंत कौतुकास्पद प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानापासून शिक्षणाची ज्ञानगंगा ही प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनातून हा सुरू झालेला जो काही उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत सगळ्याच विषयांचे जे स्कॉलरशिपचे असणारे 5वी असेल 8वी असेल या सगळ्या जेवढे काही विषय असतात त्या सगळ्या विषयांचे जे काही ऑनलाईन अध्यापनाचे लेक्चरचं आयोजन खऱ्या अर्थाने केलेलं आहे। या लेक्चरचा सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे। आपल्याकडे एक गोष्ट त्या ठिकाणी आहे का जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही। आपल्याकडे कोणताही सगळे जे काही माहिती आहे विनामोबदला आहे आणि त्या संधीचं जी काही सुवर्ण संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली त्या सुवर्ण संधीचं सगळ्याच विद्यार्थ्यांनी सोनं त्या ठिकाणी करावं। येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत या परीक्षेमध्ये सगळ्यांना उत्तमरित्या कसे मार्क मिळतील याचा सगळ्यांनी पुन्हा प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं त्या ठिकाणी आहे। असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं का याचसाठी केला होता अट्टहास। आपण हा जो काही अभ्यास आहे हा सगळ्या आमचा शिक्षक वृंदांचा मनापासून अट्टहास चालू आहे। फक्त ध्येय एकच आहे, तुम्ही सगळे विद्यार्थी चांगल्या मार्गाने गुणवत्ता हा आमचा उद्देश त्या ठिकाणी आहे। सगळे आजच्या तासाला जे काही तुम्ही सगळेजण ऑनलाईन लेक्चरला उपस्थित होते तर सगळ्यांचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आजच्या या ऑनलाईन अध्यापनासाठी मला या ठिकाणी संधी मिळाली, मला ज्यांनी संधी उपलब्ध करून दिलं त्यांचं सुद्धा मनापासून पुन्हा एकदा त्या ठिकाणी धन्यवाद नाही तर निश्चितपणे तुमच्या ऋणात राहू इच्छितो। याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद।